दात येत असताना पालकांच्या हातून नकळत घडणाऱ्या या काही गोष्टी बाळाचा दाताचा जो त्रास आहे हा 10 पटीने जास्त वाढवतात. नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. लहान बाळांसाठी दात येण्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय त्रासदायक, अतिशय वेदनादायक असते आणि अशा दरम्यान बाळ हा सतत रडायला लागतो, किरकिर करायला लागतो, व्यवस्थित खात नाही, झोपत नाही, बाळाला ताप येणं, जुलाब लागणं किंवा उलट्या होणं असे वेगवेगळे त्रास हे सुरू होतात. आणि लहान बाळाचा हा जो त्रास आहे हा आपल्याला बघवत नाही आणि अशा दरम्यान आपण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे उपाय बाळासोबत करत असतो. यातले काही अशा गोष्टी, काही असे उपाय आहेत की जे बाळाचा दाताचा जो त्रास आहे हा कमी करण्याऐवजी कित्येक पटीने जास्त वाढवतात, शिवाय भविष्यामध्ये सुद्धा बाळाच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाला दात येत असताना जनरली आपण पाहतो की बाळाचं अंग हे थोडंसं गरम लागतं. बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की बाळाला ताप आला तरी सुद्धा तो नॉर्मल आहे, तो दातांमुळे आलेला आहे. बाळाचा दात येत असताना अंग थोडंसं गरम लागू शकतं, परंतु बाळाला ताप नसतो किंवा हाय फीवर नसतं, हाय टेम्परेचर नसतं. जर तुमच्या बाळाला ताप आला असेल तर तो ताप नक्कीच एखाद्या इन्फेक्शनमुळे आलेला असू शकतो. दात येत असताना बाळ तशाही हातामध्ये आलेली प्रत्येक वस्तू तोंडामध्ये घालत असतो आणि त्या गोष्टी, त्या वस्तू जर अस्वच्छ असतील तर अशा वेळी बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस ही खूप जास्त असतात, कारण या दरम्यान बाळाची इम्युनिटी सुद्धा कमी झालेली असते. सो जर तुमच्या बाळाला ताप असेल, सोबत जुलाबही लागले असतील, बाळ व्यवस्थित खातही नसेल, उलट्या करत असेल तर अशा वेळी तुम्हाला काही प्रकारचा वेळ न घालवता पटकन डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे. कारण हा जो ताप आहे किंवा ही जी सगळी लक्षणं आहेत ही इन्फेक्शनची आहेत, दातामुळे हे नॉर्मल आहे असं समजून घरामध्ये बसायचं नाही. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाला दात येत असताना जे काही त्याचे हिरडे सळसळत असतात किंवा बाळाला सतत चावावंसं वाटतं त्यापासून आराम मिळण्यासाठी आपण बाळाला टीदर्स देतो. नॉर्मली मार्केटमध्ये हे जे काही सिलिकॉनचे असे टीदर्स मिळतात ज्यामध्ये आतमध्ये पाणी भरलेलं असतं. बऱ्याचदा हे जे टीदर्स आहेत हे पालक खूप जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवतात. हे फ्रीजमध्ये नक्की ठेवायचे आहे ज्या कारणामुळे यातलं जे पाणी आहे हे थंड होतं आणि थंड मसाज बाळाच्या हिरड्यांना होतो. परंतु जर तुम्ही हे टीदर्स फार जास्त वेळ जर फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवत असाल तर हे जे काही वरचं सिलिकॉनचं मटेरियल आहे हेही हार्ड बनतं, आतमधल्या पाण्याचा बर्फ बनू शकतो किंवा ते पाणी किंवा हे जे सरफेस आहे हा खूप कडक बनतो. आणि असं टीदर जर बाळ तोंडामध्ये घेत असेल तर त्यावेळी ऑलरेडी बाळाचे जे हिरडे आहेत हे सुजलेले असतात, दात यायला लागलेले असतात आणि अशा वेळी बाळ जर असे हार्ड सरफेसचे टीदर चावत असेल तर बाळाच्या हिरड्यामधून रक्त येऊ शकतं किंवा बाळाला खूप जास्त त्रास आहे हा वाढू शकतो. त्यामुळे हे टीदर अगदी 2-3 मिनिट तुम्हाला फक्त फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हलके थंड झालेले हे जे टीदर्स आहेत हे बाळाला द्यायचे आहेत. मागे एका ताईने मला कमेंट केली होती की त्यांच्या बाळाने टीदर मधलं हे जे पाणी आहे हे पिलेलं आहे. लक्षात घ्या, ऑलरेडी बाळाचे जे शार्प दात आहेत हे आता वरती यायला लागलेले आहेत. अशा वेळी या टीदरची क्वालिटी प्रॉपर नसेल किंवा तुम्ही खूप फार काळ असे हे फ्रीजरमध्ये ठेवलेले असतील तर अशा वेळी आतलं जे पाणी आहे यामुळे हे सरफेस हार्ड झालेला असतो आणि हा पटकन फुटतो सुद्धा आणि त्या कारणामुळे हे जे काही पाणी आहे हे बाळ पिण्याची शक्यता असते किंवा बाळाच्या पोटामध्ये जातं. हे पाणी कसलं आहे, यामध्ये कोणतं केमिकल आहे, किती दिवसांपासून हे आहे आपल्याला माहित नसतं आणि असं पाणी जर बाळाने पिलं तर बाळाला जुलाब आणि उलट्या या नक्की होणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की हे टीदर लीक होणार आहे किंवा होतं आहे तर हे टीदर बाळाला देण्यामध्ये अजिबात शहाणपणा नाही. आणि मी बेस्ट तुम्हाला एक प्रॉपर किंवा नॅचरल टीदर सांगेल की जे बाळासाठी सेफ आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी काकडी, गाजर, बटाटा, उकडलेला बटाटा किंवा रताळे हे जे काही आहे ना हे थोडे 80% तुम्हाला उकडायचे आहेत, थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि हे थंड झालेले उभे उभे काप करून बाळाला ते खायला द्यायचे आहेत. थंड असल्या कारणामुळे बाळाच्या हिरड्यांचा मसाज होतो, बाळाला फिंगर फूड खाण्याची जी सवय आहे ही सुद्धा लागते आणि जरी बाळाने खाल्लं तरी ते बाळासाठी सेफ आहे, उत्तमच आहे. सो ते एक बेस्ट आहे. सो टीदरच्या बाबतीमध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आता वेगवेगळे असे उपाय सांगितले जातात. डिकमळी पावडर लावा, डेंटॉनिक गोळ्या द्या, जे टीदिंग जेल किंवा हिरड्यांना लावायचं जे जेल आहे ते लावा आणि सगळ्यात कोणत्याही प्रकारचा सायंटिफिक प्रूव्हन नसणारा नसणारी अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे गळ्यामध्ये तो काहीतरी एक दाताचा मणी येतो तो घाला. आता ही चारही गोष्टी मी माझ्या दोन्ही बाळांच्या बाबतीमध्ये कधीही यूज केल्या नाहीत, मला त्याची गरजही पडली नाही. या अगोदर आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये मी बाळाला दात येत असताना तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, जबड्याचा, चेहऱ्याचा, हाताचा, पायाचा कशा पद्धतीने मसाज करायला हवा, काही प्रेशर पॉइंट जे आहेत की जे बाळाच्या दातांच्या वेदना कमी करतात याबद्दल एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि ते उपाय जर तुम्ही बाळाच्या बाबतीमध्ये करत असाल तर यातला कोणत्याही गोष्टी, कोणतंही जेल, कोणतीही पावडर किंवा गोळ्या तुम्हाला बाळाला देण्याची गरज पडणार नाही. सो डेंटॉनिक गोळ्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही की हे द्या किंवा न द्या, पण येस मी हे सांगेन की बाळाला नाही दिला तर ते जास्त उत्तम आहे. जेलच्या बाबतीमध्ये जेल हे बाळासाठी 100%
अनसेफ आहे. मागे एका ताईने मला मेसेज सुद्धा केला होता की त्यांच्या बाळाला हिरड्यांचा जेल लावला आणि त्यानंतर त्यांचा बाळाचा घसा खूप जास्त सुजला, बाळाचा आवाज बदलला, बाळ सतत खोकत आहे. कारण अर्थातच तोंडामध्ये घातलेली गोष्ट बाळ हा गिळणार आहे. हे जे जेल आहे हे सुद्धा अगेन एक केमिकल आहे आणि अशा वेळी हे जेल बाळासाठी अजिबात सेफ नाही. हे नंबिंग जेल आहे. क्विकली बाळाचा जो काही हिरड्यांचा जो वेदना आहे त्या कमी येतात, परंतु जो दुसरा त्रास आहे म्हणजे घसा खवखवणं असेल, खोकला येणं, बाळाचा आवाज बदलणं, घशामध्ये सूज येणं, या सगळ्या गोष्टी या जेलमुळे होऊ शकतात. त्यामुळे हे जेल तुम्हाला अजिबात वापरायचं नाही. आणि दुसरी शेवटची गोष्ट म्हणजे ते काही गळ्यामध्ये मणी घालतात. आता लक्षात घ्या, एक्सटर्नली काहीतरी आपण घातलं आणि त्यामुळे आपला इंटरनल शरीराचा त्रास कमी झाला असं कधी झालंय का? उलट हा मणी जर तुम्ही बाळाच्या गळ्यामध्ये घालत असाल तर ऑलरेडी बाळाला दात येत आहेत, बाळ काहीतरी चावण्याचा प्रयत्न करतो आहे, चुकून हा मणी जर बाळाने चावला, गिळला, बाळाला चोकिंग होऊ शकतं, बाळाच्या हिरड्यांना लागू शकतं, यामध्ये काहीतरी अडकू शकतं. बाळाला आंघोळ घालताना तो जो काही दोरा आहे हा सतत ओला होऊ शकतो, ज्यामुळे बाळाच्या मानेच्या भोवती रॅश येऊ शकते आणि याचा त्रास बाळाला खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे असा मणी सुद्धा तुम्हाला वापरण्याची अजिबात गरज नाही. बाळाला दात येत असताना हिरड्यांना मध लावायचा. लक्षात घ्या, हा जो मध आहे हा 1 वर्षापेक्षा लहान बाळांसाठी विषापेक्षा कमी नाहीये. यामुळे बाळांना बॉटलिझम नावाचा, इन्फंट बॉटलिझम नावाचा एक आजार होऊ शकतो, जो बाळाच्या ब्रेन वरती सुद्धा इम्पॅक्ट करू शकतो. एकतर बाळाचे दुधाचे दात सध्या उगवत आहेत आणि अशा दरम्यान ही गोड गोष्ट जर तुम्ही बाळाच्या हिरड्यांना लावली तर बाळाच्या दातांना कीड लागण्याची शक्यता असते. ही कीड बाळाच्या परमनंट दाताला सुद्धा पुढे लागू शकते. त्यामुळे हा जो मध आहे हा बाळाला अजिबात लावायचा नाही. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे दात येत असताना बाळ हा थोडासा किरकिर करतो किंवा बाळ हा व्यवस्थित खात नाही, सतत ब्रेस्ट फिडिंगची डिमांड करतो. सो या दरम्यान बाळाने कमी खाल्लं, नाही खाल्लं तरी काही हरकत नाही, परंतु बाळाला फोर्सफुली फीड करण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण जर तुम्ही या दरम्यान बाळाला फोर्सफुली फीड करत असाल तर कदाचित 4 घास बाळ खाईल, परंतु जे खाऊ आहे, जे काही आहार आहे याबद्दल बाळाच्या मनामध्ये एक वेगळी भीती बसेल आणि बाळ परत पुढचे कित्येक दिवस खाणार नाही. ही गोष्ट वेगळी आहे. आदित्याला सुद्धा आता 2 दात आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी त्याच्यासोबत सुद्धा करते आहे. त्याच गोष्टी मी तुमच्यासोबतही शेअर करते आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.